तालुका रेशन दुकानदार संघटनेतर्फे तहसील कार्यालयाबाहेर प्रलंबित मागण्यांसंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन 27 जून 2024 रोजी 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिरपूर तहसील कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। 2007 पासून पाम तेल, ज्वारी, बाजरी या तेल, गहू, तांदूळ यांच्या भरणा केलेली रक्कम त्वरित मिळावी, दर महिन्याचे रेशन वाटप झाल्यावर कमिशनची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, डिसेंबर 2023च्या रोख भरणा रक्कम व रेशन वाटपाचे कमिशन देण्यात यावे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभर तहसील कार्यालयासमोर राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून येणाऱ्या काळात 2 जुलै 2024 रोजी जिल्हा स्तरावर आणि 8 जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन संघटनेतर्फे पुकारण्यात आले आहे। तसेच या काळात शासनाने प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत शासन निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्ट 2024 पासून राज्यातील सर्व 52,000 स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण करणार नसल्याची भूमिका संघटनेतर्फे घेण्यात आली आहे। त्या अंतर्गत शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या एक दिवसीय आंदोलनात तालुका अध्यक्ष राजेसिंग राजपूत, रामेश्वर अग्रवाल, प्रतापसिंग परदेशी, राजेश पाटील, महेश अग्रवाल, अशोक शर्मा, बापू थोरात, माधवराव पाटील, जाकीर शेख, रवींद्र गिरासे, अनिल परदेशी, सर्जेराव पावरा, श्रीमती मंगलाबाई जोशी आदी पदाधिकारी व रेशन दुकानदार उपस्थित। तालुका स्वस्त दुकानातर्फे धरणे आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनाच्याकडे आमच्या मागण्या आहेत। 2023 भरण्याची रक्कम मिळण्याबाबत 2023 कमिशन दर महिन्याला मिळाला पाहिजे। तिसरी मागणी, दर महिना वाटप झाल्यावर कमिशन रक्कम लवकर देण्यात यावी। 2008 पासून दुकानदारांचा भरणा पाम तेल, ज्वारी, बाजरी, एपेल, तांदूळ यांच्या भरण्याची रक्कम मिळाली नाही। यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे की बऱ्याच वेळी आम्ही शासनाकडे कळवलेले आहेत, पण शासनाने कोणतीही आजपर्यंत दखल घेतली नाही। यावेळी महाराष्ट्रामध्ये रेशन दुकानदारांच्या ज्या अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन ताबडतोब दखल करावी मागणी आहे।